बघा सांगायचं उदाहरण काय माहितीये का? भाऊसाहेब गोदळी यांचा मी नातू हरिचंद्र भाऊसाहेब तरटे हे माझ्या बापाचं नाव। पहिली गोष्ट सांगायचं की हे तर लय मोठे मोठे कलाकारांनी आता गायलं ह्या स्टेजला लय पण जेव्हा रेडिओ होता रेडिओ तेव्हापासून माझा बाप ह्या मार्केटमध्ये आणि बऱ्याच जणांना शिकवलं माझ्या बापाने, त्यांच्यासाठी जबरदस्त टाळ्या होत्या। गाजत असलेलं माझं गाणं कसं सांगू तुला येणार तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, हे माझ्या मिसेस राधा खुडे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालं, ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। मला काय एवढं येत नाही, मी काय एवढा मोठा कलाकार नाही, काय चुकलं तर मला माफ करा, पण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। चला माझे बंधू सोनूभाऊ, माझा सोनूभाऊ वाजवतो या ठिकाणी, मला गर्व आहे। आणि माझा दुसरा भाऊ येतो वाजवतो येऊन लगेच कुठं आहे? सुनील भाऊ तरटे आहेत का? चला सुनील भाऊ बाहेर गेले, तरटे जो हागत असायचं तर काय म्हणूया नाही का रोसून केलं काय? मी आधी सांगितलं होतं म्हणून कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला। कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला, कसं सांगू तुला तुझ्यासाठी जीव लागला झुरतीला। माझा ओम भाऊ पाठीमागे बाजूला माझा ओम भाऊ, त्यांना मागाशीच मला प्रेमाची भेट दिली, ते 500 रुपयानं बक्षीस दिलं, मागाशीच हेच गाणं गायचं म्हणून बरं का। माझ्या ओम भावाने मला बक्षीस दिलं, पण मोठी कलाकार असल्यामुळे मी गाऊ शकलो नाही, म्हणून सांग सकाळी पाणी, सांग सकाळी पाणी डोळ्यातून ढळत, सांग सकाळी पाणी डोळ्यातून ढळत, ती भक्त त्या माऊलीला काय म्हणते येणावायला, सांग सकाळी पाणी डोळ्यातून ढळत,
अगं कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला सकाळी पाणी डोळ्यातून ढळत सकाळी पाणी डोळ्यातून ढळत सकाळी पाणी डोळ्यातून ढळत अगं कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला सकाळी पाणी डोळ्यातून ढळत सकाळी पाणी डोळ्यातून ढळत कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला ढळत फक्त तुझी तुला कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला बघा हे आमचे राजे आहेत आमचे राजे दीपक राजे एवढी प्रेमाची भेट आली बर का मागाशी मरणाचं पैसे उधळलं पण आता 20 रुपये आले असू द्या बर का आता 20 रुपये आले मी काय एक बर का माझा मेवणा आहे म्हणून मी काय गर्व मानत नाही बर का सुट मागत्यात पण तरी सुद्धा मी काय म्हणत नाही तुम्ही देऊ नका 20 रुपये म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे प्रेमाची भेट आहे बर का ऐका की तुम्ही 100 रुपये तुम्ही 100 रुपये देऊ नका 500 रुपये देऊ नका पण तुम्ही 20 दिलं ना त्यात मी खुश आहे म्हणून सांग सकाळी पाणी डोळ्यातून ढळत कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला सकाळी पाणी डोळ्यातून ढळत कुणासाठी ढळत फक्त तुझी तुला तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते तुम तो धोखेबाज हो वादा करके भूल जाते हो दुःख सांगू कुणाला बोल भोग मनाला दुःख सांगू कुणाला बोल भोग मनाला लोणीकर शिंदेवाडी हे पार्टी सज्ज राहते बर का 2 गाणी होत्या त्या पार्टी सज्ज राहते दुःख सांगू कुणाला बोल भोग मनाला बघा माझ्या दाजीच्या डोळ्यात पाणी आलंय त्यांचं म्हणणं आहे की आई ग येणं माय काय नशीब माझं तू लिहिलं त्याच्यासाठी तुकडा गातो आई ग येणं माय काय नशीब माझं तू लिहिलं कारण माझा दाजी लय प्रेम लय दिलदार आहे आज खरंच त्यांच्या डोळ्यात मी पाणी बघतोय कारण त्यांना आज कुणीतरी दुःख दिलंय आज कुणीतरी दुःख दिलंय आज डोळ्यात पाणी आहे त्यांच्या म्हणून आई ग येणा माय काय नशीब माझं तुम्ही अगं ज्याला लाविला जीव त्यानं परक्यावानी केलं ग येणा माय नशीब माझं तुझीलं आई ग रामाय काय नशीब माझं तुझीलं बघा माझे चुलते जानीला विना जीवन जानीच परकाबानी पैसे घेऊ द्या आधी बघा माझ्या वहिनी जे माझ्या आई समोर आहेत त्यांना माझं आज कौतुक केलंय आणि माझं दाजी पण 500ची नोट घेऊन आले म्हणजे हे पण कौतुक करणार आहे म्हणून त्यांच्यासाठी हे जवळची सगळी लय आहे
बर का जवळचीच वाईट आहे म्हणून आई ग येडा माय काय नशीब माझं तू लिहिलं आई ग येडा माय काय नशीब माझं तू लिहिलं जाहिला विना जीव त्यानीच बघा हंग्यावाडीकर बघा त्यांनी सज्ज राहायचंय त्यांनी पाठीशी यायचंय बघा माझा मोठा भाऊ अशोक चड्डे हंगेवाडीकर आणि लोणीकर यांनी सज्ज राहायचंय थांबा हाय तुमचा पण नंबर आहे पार्ट्या भरपूर आलेल्या आहेत प्रत्येकाला 2-2 गाणे आहेत ठीक आहे हो 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 थांबा थांबा कळ काढावायचं सज्ज राहायचं बघा लोणीकर बघा मामा समोर आणा सज्ज राहा ऐका मामा मला एक 15 मिनिटं द्या बरं का आमच्या मामांनी सांगितले पार्ट्यावाल्यांनी सज्जांना सज्ज व्हा मामासाठी सज्ज व्हायचंय आणि आमचे आजोबा रत्नापुरीचे आजोबा त्यांच्याकडून प्रेमाची भेट आली नातूचं कौतुक म्हणून त्यांच्यासाठी मला काय म्हणून वाटतंय दाजी आई ग येडा माय काय नशीब माझं तू लिहिलं आई ग येडा माय काय नशीब माझं तू लिहिलं ज्याला लाविला जीव त्यानं परक्या